29 ऑगस्ट 2025 रोजी पंढरपूर तालुका पोलिसांना माहिती मिळाली की 3-4 लोक डॉक्टर म्हणून कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना उपचार करत आहेत। माहितीच्या आधारे मौजे रोपडे गावात पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता त्या ठिकाणी 3 व्यक्ती मिळून आले। त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव गोविंदा देवीराम प्रजापती, वय 26, राहणार भरतपूर राजस्थान, जहीर खान, वय 22, राहणार पलवल, जिल्हा राज्य हरियाणा, आसिफ दीन मोहम्मद, राहणार भरतपूर राजस्थान असे 3 व्यक्ती मिळून आल्याने त्यांच्याकडे विचारपूस केली असता कोणत्याही वैद्यकीय अधिकृत डिग्री अथवा सर्टिफिकेट त्यांच्याकडे मिळून आले नाही। सदरची व्यक्ती डॉक्टर आहे अशी बतावणी करून लोकांची फसवणूक करून उपचार करत असल्याचे निदर्शनास आले असून सदरच्या 3 लोकांना ताब्यातील सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंजेक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या लहान मोठ्या औषधांच्या बाटल्या, टॅब्लेट्स व इतर साहित्य मिळून आले। सदर 3 व्यक्तींविरुद्ध मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1956 कलम 15(2), महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 कलम 33 नुसार BNS कलम 318(4), 319(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरील 3 आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली असून आणखी 2 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। पंढरपूर तालुका पोलिसांकडून सर्व तालुक्यातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही डॉक्टरांची अधिकृत वैद्यकीय डिग्री सर्टिफिकेट असल्याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही तोतया डॉक्टरकडे उपचार करून आपला जीव धोक्यात घालू नये। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम शेटवडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल साजन भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल घोंगाणे, चालक पोलीस कॉन्स्टेबल घाटगे, नदाफ चाटे यांच्या पथकाने पार पाडली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।